ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विप्र फाउंडेशन नाशिकच्या वतीनं विप्र भावगीत स्पर्धांचं आयोजन शायनिंग स्टार शाळेत करण्यात आले होते. शायनिंग स्टार अकॅडमी गणेशोत्सवानिमित्त भक्तिगीत स्पर्धा संपन्न. दिनांक 29 ऑगस्टला शायनिंग स्टार अकॅडमीत विप्र फाउंडेशन यांच्या वतीनं भक्तिगीत स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी अशा 2 वयोगटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून विप्र फाउंडेशनचे श्यामसुंदर जोशी, ओमप्रकाश शर्मा, नंदकिशोर पंचालिया, पवन जोशी सर उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून संगीत विशारद श्री नंदकुमार देशपांडे लाभले होते. सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्साहात आणि तालासुरात गाणी म्हटली. लहान गटात प्रथम क्रमांक भूमी खैरनार, द्वितीय क्रमांक जिज्ञासा पाटील, तृतीय क्रमांक स्वानंदी भद्रिगे यांनी पटकावला. तर मोठ्या गटात समृद्धी बच्छाव या विद्यार्थिनीने तृतीय, नेत्रा भानुवंशी हिनं द्वितीय, तर समीक्षा नन्नावरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवित करण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी परीक्षक नंदकुमार देशपांडे, शाळेच्या उपमुख्याध्यापिका विनुथा शहा मॅडम या उपस्थित होत्या. विप्र फाउंडेशन अध्यक्ष आणि सदस्यांनी अधिक माहिती दिली. आज का जो भी भावगीत स्पर्धा का आयोजन इस संस्था द्वारा हुआ है, निश्चित रूप से श्री गजानन महाराज जी की आगमन एवं उपस्थिति में बच्चों में एक संस्कार एवं संगीत की साधना
किस प्रकार होनी चाहिए उन्होंने स्वयं गाकर उनको संगीतकार शिक्षकों द्वारा यहाँ जो उद्बोधन हुआ, जो मार्गदर्शन हुआ, इससे निश्चित रूप से बच्चों का हौसला बढ़कर संगीत की दुनिया में बच्चे निश्चित आगे बढ़ेंगे। विप्र फाउंडेशनतर्फे भावगीत स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती। त्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर यामध्ये आपले भावगीत सादर केलेले आहेत। त्यांनी भावगीत सादर करताना सर्वांना भक्तीच्या मार्गावरती नेऊन जवळपास पंढरपूर, अयोध्या आणि नाशिक या तिन्ही शहरांचं सुंगम या ठिकाणी सुंदर असं घडवून आणलं। सगळ्यांना भक्तीच्या, श्रद्धेच्या आभाळावरती तरंगत या ठिकाणी सूरसाधनेचा या ठिकाणी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी झालेला आहे। या सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी पण या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्यांचं अभिनंदन विप्र फाउंडेशनतर्फे करतो आणि विप्र फाउंडेशनचे आमचे सगळे पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मेहनत घेतली त्यांचेही मी आभार मानतो। शाळेच्या उपाध्यक्षा, उपमुख्याध्यापिका त्यांचेही आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो की त्यांनी आमच्या संस्थेला या ठिकाणी संधी दिली विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची। त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि सगळ्या स्टाफचे सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। विद्यार्थ्यांनी सुद्धा सुंदर आपली कला, आपले सूर या ठिकाणी सादर केले त्याबद्दल त्यांचेही पुन्हा एकदा अभिनंदन। संगीत विशारद श्री नंदकुमार देशपांडे यांनी स्पर्धा विषयावर आणि संगीत गीतकारांना मार्गदर्शन केले। मी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की ह्या संगीत क्षेत्र खूप मोठं आहे, याच्यामध्ये तुम्ही जेवढं योगदान देता तेवढं कमी आहे। सगळ्यांनी एक रियाज करणं, सकाळी उठून कमीत कमी 10 ते 15 मिनिट आपण ओमची प्रॅक्टिस, ओम म्हणायला पाहिजे। त्यामुळे पूर्ण आपला जो गळा आहे आणि जे ध्यान लागतं आपलं ते आपल्याला नेहमी संगीतामध्ये नेहमीच हे उपयोगाला येतं। मी प्रत्येकाला सांगत असतं की कमीत कमी ओमची एक 10 ते 15 मिनिटं प्रॅक्टिस करायची। आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मला एक सांगणं आहे की हे रियाजामुळे तुम्ही खूप काही पुढे जाऊ शकता, फक्त सातत्य पाहिजे। संगीत हे डायरेक्ट देवाने आपल्यापर्यंत पोहोचलं, याच्यामध्ये कोणीच नाही। 64 कलेत सगळ्यात श्रेष्ठ संगीत कला म्हटली ती केवळ याच्यामुळे ही ब्रह्माने तयार केली। त्यामुळे ही कला जिवंत राहावी आणि सगळ्याही विद्यार्थ्यांनी पण आणि सगळ्या त्या संगीत जे विद्यार्थी संगीत शिकतात नाशिकमध्ये बाहेरचे त्यांनी याच्यामध्ये नेहमीसाठी रियाज करावा। आज पण मोठमोठे जे गायक आहेत ते पहाटे 4 वाजता उठतात आणि ते साधना करतात। साधनेशिवाय तुम्हाला संगीत तेवढं जवळ येत नाही। आज मी सुद्धा स्वतः पहाटे उठून याची साधना करतो। 5-5, 6-6 तास आम्ही ह्या गोष्टीला देत असतो संगीताला। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना खूप आव्हान आहे की नेहमी संगीत साधना करावी। संगीत साधनेने आपलं मन पण प्रसन्न होतं आणि एक चांगला मेसेज बाहेर जातो आपल्या सगळ्या जीवनामध्ये। आपल्या शारीरिक तंदुरुस्ती पण खूप छान होते त्याच्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान आहे की संगीत क्षेत्रात नेहमी यावे आणि संगीत साधना करावी। शायनिंग स्टार अकॅडमीत यावेळी शाळेच्या संगीत शिक्षिका शिप्रा बिडवे, राजलक्ष्मी नगरकर, जगदीश पगारे, सूत्रसंचालन मनीषा तुंगार, तर तबला आशुतोष इप्पर, लेखन, चित्रीकरण छाया गवांदे यांनी केले। कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेत उपमुख्याध्यापिका विनुता शहा मॅडम यांचं मार्गदर्शन आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभले। शाइनिंग स्टार एकेडमी स्कूल जो है ये 2005 से शुरू हुआ है और हमारे स्कूल में हम लोग पढ़ाई के साथ साथ बच्चों को डांस, म्यूज़िक, स्पोर्ट्स के एक्टिविटीज़ सब चीज़ों में एक प्लेटफॉर्म देते हैं ताकि बच्चों का ओवरऑल परफॉर्मेंस, ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट जो है वो स्कूल में ही तैयार हो जाए। गणेशोत्सव में जो आज का भक्ति गीत जो कंपटीशन उन्होंने हमारे स्कूल में ऑर्गेनाइज किया और बच्चों ने जिस तरीके से कंपटीशन में पार्टिसिपेट किया और जो परफॉर्मेंस दिया उसके लिए मैं विप्र फाउंडेशन को बहुत आभार मानती हूँ। और आज के जो हमारे जज थे उन्होंने बहुत ही अच्छे तरीके से जो बच्चों को गाइडेंस दिया है उसके लिए भी मैं आभार मानती हूँ। विप्र फाउंडेशन आज से हर वर्ष हर क्षेत्र के अंदर बहुत सारे स्पर्धा लेता है। इन स्पर्धाओं के दौरान इस बार हम लोगों ने भावगीत स्पर्धा रखी है। शालेय स्तर पर विद्यार्थियों के अंदर उनके अंदर कॉन्फिडेंस बढ़े, उनका आत्मविश्वास बढ़े और संगीत के प्रति
और भावगीत के प्रति भक्ति की ओर बढ़े, इसको देखते हुए विप्र फाउंडेशन ने ये स्पर्धा शाइनिंग स्टार अकेडमी स्कूल के अंदर रखी है। इसी प्रकार निरंतर हम इस प्रकार की स्पर्धा रखते आगे रखेंगे और हिंदू जो धर्म है हमारा या हिंदू संस्कृति को और आगे जगाते रहेंगे।